आज मी लसणाची चटणी करणार आहे गावरान स्टाईल। त्याच्यासाठी हे 2 लसणाचे गड्डे सोलून घेतलेत। अगदी घरगुती न करणार आहे, तेल वगैरे काय नाही, तेल शेंगा खोबरं होता येईल तेवढं मी कमी वापरते। ह्याच्यात जिरे भरपूर घालायचे, कारण काय होतं जिरे जीर्ण करते आपल्या शरीराला चांगले म्हणून। त्याच्यानंतर अगदी थोड्या 4 हिरव्या मिरच्या तिखटपणा येण्यासाठी घेणार, कोथिंबीर आणि कलर येण्यासाठी बॅडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची घातली चालते, पण ती मिक्सरला होते। मी खलबत्त्यात करणार आहे, मग ती वाळलेली मिरची खलबत्त्यात एकदम नाईस कूट होत नाही, कलर येण्यासाठी म्हणून वापरायची। म्हणून मी अगदी थोडंसं लाल तिखट वापरणार आहे कलर येण्यासाठी फक्त, कारण लसणाच्या चटणीत लसणाचाच वास आला पाहिजे। आणि थोडंसं मीठ, थोडीशी साखर घालते। ॲक्च्युली साखर अगदी थोडीशी घालायला, ॲक्च्युली साखर आरोग्यासाठी चांगली नाही, गूळच चांगला आहे। पण ह्या चटणीला की नाही साखरच घालायला लागते, गूळ चालत नाही। आणि न घालता आपण केलं तर चालत नाही, म्हणून अगदी किंचित साखर वापरते मी। ॲक्च्युली घरात साखर वापरत नाही, पण ह्या चटणीला साखरेशिवाय टेस्ट नाही, गूळ लागत नाही, म्हणून मी घालते। आता खलबत्त्यात चेचणार। भाकरी बरोबर खाण्यासाठी अतिशय चांगली ही चटणी आहे। आणि हार्टसाठी हृदयासाठी लसूण चांगला आहे, म्हणून ही चटणी करायची। त्याच्यात एकदा शेंगदाणे खोबरे वगैरे घातलं जातं। दर्शन चटकी मारते म्हणजे वजन सोडली। आता ही चटणी खाण्यासाठी तयार आहे। काय करायचं, गोळा करून लसणाची चटणी आहे। काय करायचं, त्याच्यात सेंटरला असं हे करायचं, आपण भाकरीला कसं पाणी येण्यासाठी कसं करायचं, आणि त्याच्यात तेल किंवा तूप घालायचं। मी तेल घालायला आणि असं मिक्स करायचं। आजचा माझा हेल्दी नाश्ता लसणाची चटणी एकदा करून बघा, अवश्य ट्राय, मस्त होते। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा। इकडं अंडी शिजायला, अंडीचा क्रॅक गेला, गॅस बंद करते। आता भाकरी करून झाले, आणि आता ह्या भाकरी झाल्या की ह्याच गॅसवर
हे करणार आहे ही वांगी आहेत. ही वांगी गॅसवर भाजून घेणार आणि भरीत करणार आहे. आजचा माझा रात्रीचा बेत ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. ही वांगी पहिल्यांदा मी तेल लावून त्याला होल पडून घेणार आहे आणि मग गॅसवर ठेवणार आहे.